राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं त्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी कायच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया। 191 नंबरच्या ओवीपर्यंत काल आपण अभ्यास केला होता, चिंतन केलं होतं। आज आपण 192 नंबरच्या ओवीपासून नवीन श्लोकाला आपण सुरुवात करतोय। तो श्लोक 31 नंबरचा श्लोक आहे, फक्त त्याच्यावरती 2च ओवी आहेत आणि त्या 2 ओवीचं चिंतन आपण करायचं आहे। 191 नंबर आणि 192 नंबर अशा त्या 2 ओव्या आहेत। नाही, 192 आणि 193। काल आपण 191 ओवीपर्यंत बघितलेलं आहे। आता पार्था निशंकू होईजे, या संग्रामा चित्त देई, येथ ये वाचून काही बोलू नये। कीर्ती वाढवी, रुडवी स्वधर्माच्या मानू वाढवी, भारापासून सोडवी मेदिनी हे, असं वर्णन मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे। या सगळ्या अन्यायापासून आणि अत्याचारापासून पृथ्वीचं रक्षण तू करणं गरजेचं आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात। आणि त्यानंतर हे माझं एक मत त्यांनी सांगितलेलं आहे। कोणतं मत सांगितलं या श्लोकामध्ये बघा, 30 नंबरच्या श्लोकामध्ये, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसः निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगज्वरा। ते चित्ताने आत्मनिष्ठ होऊन तू ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर, फळाची इच्छा धरू नकोस, ममत्व बुद्धी ठेवू नकोस, असं वर्णन करले। आणि आता काय म्हणतात या श्लोकामध्ये बघा, एमे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो अनुसूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभी। जे लोक श्रद्धावान दोषदृष्टीरहित होऊन माझ्या या मताप्रमाणे वागतात तेही कर्मबंधनातून मुक्त होतात। आता एक वेगळी सोय आणि भगवंतांनी सांगितलेली आहे। निर्मम व्हा किंवा तुमचे जे आत्मनिष्ठ चित्ताने सगळी कर्म करणं, फळाची इच्छा न धरणं, ममत्व बुद्धी नसणं, ह्या गोष्टी भगवंतांना आवडतात असं त्याचं वर्णन आहे। आणि असं करून तू युद्ध कर म्हणतात। पण हे युद्ध करत असताना आता पुढचा विचार सांगितलेला आहे। जे लोक श्रद्धावान आहेत, दोष त्यांच्याकडे दृष्टी त्यांची कमी आहे आणि असं असून सुद्धा नुसतं माझ्या मताप्रमाणे वागतात, भले त्यांना ते जमेल नाही जमेल सगळं अनुष्ठान करायला, पण मत मात्र माझं मान्य करतात, ते सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होतात। किती सुंदर वर्णन सांगितलेलं आहे बघा। म्हणजे ज्यांना जे झेपणार नाही, झेपलं नाही तरी पुढचा मार्ग भगवंत सांगत आहेत। जे लोक श्रद्धावान दोषदृष्टीरहित होऊन माझ्या या मताप्रमाणे वागतात तेही कर्मबंधनातून मुक्त होतात। ह्या मताप्रमाणे म्हणजे जे अगोदर मत सांगितलेलं आहे, उचित कर्मे आगवी तुवा आचरोणी मजार पावी, चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी। अवघड आहे, कदाचित तुला जमेल नाही जमेल, पण तुला हे मत मान्य आहे का, तर आहे, तर तू सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होशील, असं त्याचं वर्णन आहे। इतकं अवघड पुढचं आहे की कर्म मी करता आचरेने आरता, अभिमान झने चित्ता जळू दिशी, की असला अभिमान सुद्धा तुझ्या मनात येत असेल तर तेही जमत नाही, तर तरीसुद्धा फक्त मत मान्य केलं तरीसुद्धा तो त्या कर्मबंधनातून मुक्त होतो। म्हणजे श्रद्धावान आणि दोषदृष्टी न ठेवणारा, कुठल्यामध्ये दोष न पाहणारा जो आहे, असं
तो भगवंताचं अनुकरण जर मताप्रमाणे करत असेल तर ते सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होतात. म्हणून श्रद्धावान शब्द वापरलेला आहे आणि अनुसूयंत शब्द वापरलेला आहे. बघा, अनुसूयंत श्रद्धावंत म्हणजे ज्याचा निसंशय असा दृढ विश्वास भगवंताच्या ठिकाणी आहे, त्याला दृढ श्रद्धा किंवा श्रद्धा म्हणतात. श्रद्धावंत कुणाला म्हणायचं? ज्याचा विश्वास दृढ आहे त्याला श्रद्धावंत म्हणायचं. आणि ज्याचं सतशास्त्र, सतचर्चा, पारमार्थिक विषयाचं सेवन आणि त्यानुसार आचरण करतो तो श्रद्धावान आहे. शास्त्रांना मानलं पाहिजे, शास्त्र बरोबर आहे, शास्त्राचं अनुकरण केवढं करायला जमतंय नाही जमतंय हा भाग वेगळा, पण शास्त्रालाच नावं ठेवणारी काही माणसं आहेत. भगवंताला त्यांना विरोध केलेला आहे. ते म्हणतात शास्त्राला तरी मान्य करा, अनुकरण करायचं नंतरचा भाग आहे, परंतु शास्त्राला मान्य करणं म्हणजे माझ्या मतानुसार वागणं, त्यांना सुद्धा मी कर्मबंधनातून मुक्त करतो. भले शास्त्रानुसार आचरण नाही जमलं, कदाचित कमी जमेल जास्त जमेल, पण माझं मत मात्र मानतात एवढी श्रद्धा त्यांची आढळ आहे. किंवा अनुसूय आहेत म्हणजे असूया नसणारे आहेत. असूया शब्दाचा अर्थ आहे दोषदृष्टीने मत्सर द्वेष, या ठिकाणी त्याला थारा नसतो, ते दोषदृष्टीनं पाहत नाहीत इतरत्र. अशी जे मंडळी आहेत म्हणजे शास्त्रावरती, ज्याला सतशास्त्र शब्द वापरलेला आहे, शास्त्रावरती ज्यांची श्रद्धा आहे, सतचर्चेवरती श्रद्धा आहे, म्हणजे चर्चा करतात, एखाद्याच्या मोठ्या माणसाचं मत ते मानतात किंवा पारमार्थिक विषयांचं सेवन आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतात जमेल तेवढं. हे भगवंतांना म्हणतात माझ्या मताप्रमाणे जे वागतात त्यांना कर्मबंधनातून मी मुक्त करतो. 2 जोड्या माऊलींनी त्यावरती टाकलेले आहेत. हे अनुपरोध मत माझे, जीही परम आदरे स्वीकारजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा, तेही सकळ कर्मी वर्धतू, जानपा कर्मरहितू, म्हणून हे निश्चित करणीय गा. 2 ओव्या आहेत. अर्जुना, माझे मत हे वादातीत आहे, अबाधित आहे असं समजून त्याचा जो अतिशय आदरपूर्वक स्वीकार करतो आणि श्रद्धापूर्वक अंतकरणाने आचरण करतो. अरे बाबा, हे सर्वजण सर्व प्रकारची कर्मे करत असूनही कर्मरहित स्थितीस पोहोचतात असे समज. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे आचरण करणे निश्चितच श्रेयस्कर आहे. आचरण करणारे तर फारच मोठे होतात. साधकाच्या दृष्टीने ती गोष्ट आहे. शास्त्राचा अभ्यास करायचा आणि शास्त्राचं आचरण करणं तरच खऱ्या अर्थानं ते अंकुर रुजत असतात परमार्थाचे. बऱ्याच वेळा शास्त्राभ्यासच घडत असतो, शास्त्राचं आचरण फार कमी असतं. म्हणून जे गाभा आहे तो गाभा पकडता आला पाहिजे. भलतं सलतं पुढे आपण बघणार आहोत. उलटंच बाहेरचं सगळं खूप काही जमवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि मुख्य गोष्ट प्राप्त करायची परमार्थामध्येही राहून जाते. जी सवय प्रपंचामधली आपली असते ना, भाराभर जमा करायची, त्यातलं उपयोगाचं केवढं बघायचं नाही, तशीच सवय आपण परमार्थामध्ये सुद्धा लागण्याची शक्यता असते. खूप काही वाचायचं. गोंदवलेकर महाराज तर वाचनाला, खूप वाचायला फार विरोध करतात. अजिबात जास्त शास्त्र आणि जास्त ग्रंथ वाचत बसू नका, त्यामुळे तुमचा कदाचित बुद्धीचा घोळ होण्याची शक्यता आहे. बुद्धीमध्ये गोंधळ निर्माण होईल. हे बरोबर की ते बरोबर, हे ग्रंथकार बरोबर आहेत की ते ग्रंथकार बरोबर आहेत, असं होण्याची शक्यता आहे. म्हणून जास्त वाचायचं नाही. जास्त वाचायचं नाही म्हणजे वाचायचं ते अंगीकारायचं, हा मुख्य मुद्दा आहे. आणि त्यासाठी अनुसूयंत शब्द तो महत्त्वाचा आहे. मनुष्य तसा असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट श्रद्धावंत असायला पाहिजे. 2 असल्यानं गोष्टी की तो माणूस काय करतो, भगवंताचं किंवा शास्त्राचं मत मानतो. बरोबर आहे, आम्हाला ते जमलं नाही करायला, पण मात्र बरोबर आहे, जे पाहतात त्यांना आम्ही वंदन करतो. म्हणजे जे आचरण करणारी सत्पुरुष आहेत समाजामध्ये त्यांना ते नमस्कार करतात. याचा अर्थ भगवंताची मतं मानलेली आहेत. भले त्यांना ते फॉलो करता आलं नाही तरी सुद्धा एवढी त्यांची निष्ठा आणि श्रद्धा आहे की ते म्हणतात हे शास्त्राचं मत बरोबर आहे. त्यामुळं त्या परमार्थ सेवनातले काही विषय त्यानुसार आचरण श्रद्धावंत हे असणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यासाठी असूयाही नसावं, म्हणजे दोषदृष्टी काढता आली पाहिजे असं एक भगवंत त्या श्लोकामध्ये सांगतात. कर्म जड आहे, ते कसं बंधनातून मुक्त करेल, कधी केलं तर काय, अशी दोषदृष्टी ठेवायची. कसा देव असेल, ते महाभारत घडलं असेल काय, रामायण असेल होय, असे लोक असतात होय, इतके ताकदवान राक्षस मोठे मोठे कसे असतील, रावणाला एवढ्या तपस्या त्याने कशा केल्या आणि एवढी गोष्टी प्राप्त केल्या असेल काय, सगळ्या अशा काहीतरी त्यातल्या काहीतरी गोष्टी चुकीच्या लक्षात घ्यायच्या, त्याचं एक तर्क लढवत बसायचं. ही माणसं असूया करणारी म्हणायची की त्यांना ते पटत नाही.
जर डोळे झाकून श्रद्धा ठेवली आणि नंतर त्याच्याबरोबर आचरण करायला लागलं तर ती श्रद्धासुद्धा नंतर पुढे जाऊन कामाला येते साधनेला. नंतर श्रद्धा सुटत जाते शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा काही टप्प्यावरच काम करते. त्याच्या पुढे जाऊन तू माऊलींची एक आणखीन उभी आहे की जर तू नुसतं श्रद्धेच्या द्वारे भगवंताला जरी झोंबोपाची परंपरा तरी ते प्रबुद्धा सोपे नाही. श्रद्धेच्या द्वारे म्हणणं माऊलींची जो आहे श्रद्धेच्या द्वारे नुसता तू झोंबायला जाशील त्या तत्वाशी तर जमणार नाही. तर त्यासाठी तुला विचार करावा लागेल. श्रद्धेच्या जोडीला विचार असावा लागतो, विवेक असावा लागतो. तो पुढचा मुद्दा आहे. अत्यंत सामान्य साधकांसाठी चाललेली ही साधना आहे. तिसरा अध्याय त्यासाठीच खास करून आहे. अगदी सामान्यातले सामान्य त्यांनाही कसं तरुण जाता येते कर्मयोगाच्या द्वारे यासाठी वर्णन करणारा तिसरा अध्याय आहे. त्यामुळं त्यामध्ये काहीतरी दुसऱ्याचं काहीतरी दोष काढत बसायचं. असूया शब्द आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. शब्द नव्हे, असूया ठेवणारी माणसं जी आहेत ते. परमपूज्य काकाने जेव्हा दत्ताच्या आरतीवरती मार्गदर्शन करतात त्यावेळी अनुसया शब्दाबद्दलचं वर्णन केलेलं आहे. अत्री आणि अनुसया या दोन शब्दाचं वर्णन काकाने अगदी बहारदार केलेलं आहे की कुणाच्या पोटी दत्त जन्माला येतात. जिथं असूया नसते, अनअसूया असते तेथेच दत्त जन्माला येतात. जिथं त्रयी म्हणजे 3 गुणांना ओलांडून जाणारे सत्पुरुष असतात त्यांच्याच पोटी म्हणजे जे गुणातीत असतात त्या गुणातीतांच्या आणि असूया नसणाऱ्यांच्या पोटी दत्तात्रेयासारखा महान अवतार जन्माला येतो असं वर्णन परमपूज्य काकांनी त्या आरतीचं विवरण करताना सांगितलेलं आहे. आणि त्यावरून एक आपल्या लक्षात येतं असूया ही सगळीकडे आहे. काही दुसऱ्याचं उत्तम गुण असतात ना ते सहन होत नाही. ही फार महत्त्वाची अडचण असते. म्हणजे दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करायची राहिली त्याच्यापेक्षा आचरण करायचं राहिलं. आचरण राहू दे किंवा ते चांगले गुण आहेत तरी म्हणा नाही, चांगलेही म्हणत नाहीत, आचरणही करत नाहीत, उलटं काय करायचं त्यात तसे दोष आहेत हे दाखवलं जातं. याला असूया म्हणतात. असूयाची ही व्याख्या आहे की उत्तम गुण आहेत ते सहन होत नाही, ते प्राप्त करायची इच्छा पण नसते आणि ते गुण प्राप्त होत नसतील त्यावेळी दुसऱ्याबद्दल काय करायची, असूया करायची, दुसऱ्याचा मच्छर करायचा. आपल्याला जमत नाही मग काय करायचं की त्याचा मच्छर ते वाईट आहे म्हणायचं, दोष दृष्टी बघायची, त्याच्यात दोष आहेत म्हणायचं. त्यामुळे दोष दृष्टी गेली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये दोष पाहण्याची जी आपली सवय असते ही सवय हळूहळू कमी करता आली पाहिजे. कारण जसे दोष असतात तसे त्या माणसामध्ये गुण असतात. म्हणून शास्त्र सांगतं दुर्गुणापेक्षा सद्गुणाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. जर आपल्याला काय प्राप्त करायचं आहे त्याकडे आपलं लक्ष द्यावं. मला जर दुर्गुण प्राप्त करायचे असतील तर लोकांचे दुर्गुण बघत राहायचं. मला जर सद्गुण माझ्यामध्ये अंगीकारावेत असं वाटत असेल तर आपण त्यांच्यातले सद्गुणच पाहिले पाहिजेत, म्हणजे असूया नाहीशी होईल. असूया शब्द फार घातक आहे. असूया वर्तन फार घातक आहे. तो विचार पण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याही मनात कुणाबद्दल तरी मत्सर आहे का हे तपासलं पाहिजे आपण. म्हणून दोष दृष्टी घालवता आली पाहिजे. असूया गुणावरच दोषांचा आरोप करणं. आणखीन एक व्याख्या केलेली आहे बघा, गुणांनाच दोष समजणं. चांगले गुण आहेत हा, त्या चांगल्या गुणालाच म्हणायचं ते दोष आहेत, ते चुकीचं वागतात असं गुणांवर दोषांचा आरोप करणं. किंवा जेव्हा एखाद्या गोष्टीची गुणवत्ता डावलता येत नाही, गुणवत्ताच मोठी आहे, सगळेच लोक मानायला लागलेत, मग आता करायचं काय, मला ती टाळायची असते, तेव्हा त्या गुणामध्ये काहीतरी खोड काढायची, काहीतरी दोष काढायचा आणि त्या दृष्टीनं जेव्हा पाहिलं जातं ना तेव्हा ती असूया होते. बरेचसे लोक एखाद्या व्यक्तीला मानत असतात, मग मानतात पण आपल्याला सहन होत नाही ना ते, कारण माझ्या समोरूनच हा मोठा होत गेलेला आहे, माझ्यासमोर ही व्यक्ती मोठा होत गेलेली आहे, म्हणजे कानामागून आला आणि तिखट झाला असा एक शब्द वापरतात बघा, मन वापरतात. कानामागून आला म्हणजे काय, माझ्या नंतर हा परमार्थाला लागला आणि परमार्थात लवकर प्रगती या माणसाने केली. कशी केली, अहो कुठलं काय प्रगती काय, हे नुसती बडबडतात होते असं काहीतरी म्हणत बसायचं. बरं, इतर लोक त्यांना नावजूद असतात, त्यांना म्हणतात हा किती लोक आपल्या प्रपंचामध्ये या माणसानं केवढ्या लवकर प्रगती केली बघा, केवढ्या उच्च पदावर जाऊन बसला असं म्हणतात. त्यावेळी त्यांना म्हणजे अहो कुठलं काय, ते अशा मार्गाने गेलेत तशा मार्गाने गेलेत म्हणून ते पद प्राप्त केलेले आहेत, भ्रष्टाचारी आहेत म्हणून ते श्रीमंत झालेले आहेत असं काहीतरी म्हणत राहणं म्हणजे गुणावरच दोषांचा आरोप करायचा. किंवा बाहेर जे एखाद्या गोष्टीची गुणवत्ता डावलता येत नसली मग काहीतरी दोषारोप करत बसायचं. असं दोषारोप करणं हा शब्द असूया या अर्थानं वापरलेला आहे.
त्यामुळं आपण या श्लोकातून घेताना विचार करावा की भगवंतानं शास्त्राने जे मतं मांडलेले आहेत त्या मतावरती आपली श्रद्धा असायला पाहिजे. आपण त्याच्यातले दोष पाहू नयेत, असतीलही पण पाहू नये. पाहिल्यामुळं त्या ग्रंथावरती किंवा त्या बोलणाऱ्यावरती परिणाम होत नाही, तर आपल्यावरती त्या दोषांचा परिणाम होत असतो. म्हणून फारसा विचार करू नये. स्वामी विवेकानंद म्हणायचे, खाली झाडाच्या खाली पडलेल्या आणि सडलेल्या फळांकडे बघून त्या झाडांच्या फळांना नावं ठेवू नये, तर त्या फळाला फांदीला लागलेली जी फळं आहेत, पिकलेली आहेत, त्यांच्याकडे पाहावं. खाली सडलेले आहेत, पडलेले आहेत अशी किडक्या फळाकडे बघूनच त्या झाडाची सगळी काय गुणपरीक्षा करू नये. त्यापेक्षा काय करावं, त्यातले काही फळं कशी आहेत, ती चांगली आहे, ही सडलेली आहे, ती बाजूला आहे, ती सडणारच होती. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असू शकतो, प्रत्येक ग्रंथामध्ये काहीतरी कमतरता असू शकते. त्या त्या काळात त्या त्या परिस्थितीत ते ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीला जर जुळवायला जर सगळं बघितलं तर चालत नाही. भगवद्गीतेतले सगळे श्लोक आत्ताशी आपल्या मताशी जुळवून बघायला लागलो तर काही लागू पडायचे नाहीत. मग त्यासाठी काय करावं, आपल्याला ज्यातलं योग्य वाटतंय त्या गोष्टी आपण बाजूला काढाव्यात आणि त्यावरती चिंतन करत बसावं. आपण सुद्धा आता ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या काढायला लागलेलो आहोत. म्हणजे साधारण 2-3 हजार ओव्या निघतील असा अंदाज आहे त्याचा एकूण ज्ञानेश्वरीमधल्या. पण 1-2 तासामध्ये आपण त्या वाचू शकतो ना, आणि ज्ञानेश्वरी पूर्ण वाचल्याचं फळ प्राप्त होईल त्यावरनं. मग भाराभर आता अर्जुनाला तू अर्जुना असं कर, तू कीर्ती वाढव वगैरे घ्यायच्या ओव्या आपल्याला काय गरज नाही. कशाला त्याच्यावर चिंतन करत बसायचं आहे. चिंतन करायचं आहे ते मुख्य जे सिद्धांतपर ओव्या आहे त्याच्यावर आपलं चिंतन करायचं आहे. असं जे आहे त्यातलं प्रत्येक गोष्टीतला गाभा घटक पकडला पाहिजे आणि बाजूचे आहे ना त्यात दोष काढत बसायचं नाही. आपण त्याला बाजूला करायचं. ते एक वाईट आहे असं समजायचं नाही, माझ्यासाठी योग्य नाही असं समजायचं. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. हे एक व्यक्ती अशी वागते तर ती काहीतरी चुकीचं वागते. आता हे चुकीचं त्यातला दोष काढत बसण्यापेक्षा ही चूक माझ्यात येऊ नये असा प्रयत्न करत राहायचा. हा दोष माझ्यात येता कामा नये. मला वाटला ना हा दोष आहे, मग माझ्यात नको पाहिजे. मग माझ्यात नको पाहिजे तर काय करायला पाहिजे, आपण त्याला न नावं ठेवता माझ्यात दोष आहे का तो तपासायला पाहिजे. काय दे कबीरांचा एक दोहा आहे की मी काय बुरा देखणे मै चला, बुरा न मिले नको, असं ते वाक्य वापरतात. मी एखादी वाईट गोष्ट आहे बघण्यासाठी जगात बाहेर फिरलो, समाजात बाहेर फिरायला लागलो, फिरलो आणि मग घरी आलो, मला कोणच वाईट दिसलं नाही. मग घरी आलो, मांडी घातली, पद्मासन घातलं आणि ध्यानात आलो, आणि ध्यानात आल्यावर मला कळलं की माझ्यापेक्षा दुसरं वाईटच कोण नाही, मीच वाईट आहे असं ध्यानात मला कळायला लागलं. याला खरं ध्यान म्हणतात ना. ध्यान कशाला म्हणायचं, आपले दोष जर दाखवायला लागलं ध्यानात तर समजायचं ध्यान मला लागायला लागलेलं आहे. हे ध्यान फार वेगळ्या प्रकारचं ध्यान आहे. हे ध्यान म्हणजे एखाद्या मूर्तीचं नव्हे तर आपल्याच मूर्तीचं ध्यान. मी म्हणून मूर्ती जन्माला आलोय, जगतोय ना, आपल्यामध्ये किती दोष आहेत. दोष काढलेत ना की झालाच, तो आहेच मूळचा तसा. देहांकरून नाचिला समूळदयाचा नाशिला तोची परमात्मा संचिला. अगोदरचाच आहे, मुक्त होता परी बळी झाला बद्ध, तुकाराम महाराज म्हणतात. अगोदरचा मुक्त आहे, अगोदरचा शुद्ध आहे. वरची जी टपला आहेत ना ती काढत बसली पाहिजे ध्यानात बसून. आपण नाम घेताना सुद्धा वरच्या अंगात कुठे दोष आहेत ना ते कुठले आहेत त्या दोषाकडं दर्शन झालं पाहिजे. जेव्हा आपल्यातल्या दोषाचं दर्शन होतं ना तेव्हा तो माणूस पवित्र व्हायला सुरुवात होते. ही असूया त्यासाठी काढावी लागते. भगवंत म्हणतात हे माझं मत आहे, माना, ह्याच्यावरती श्रद्धा ठेवा असं म्हणतात. त्यामुळे ही असूया हळूहळू काढता आली पाहिजे. मला पुन्हा बदली द्वेष वाढता कामा नये, कारण ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे आणि प्रारब्धाप्रमाणे जे ते जगत असतात. कुणाचं जास्त कुणाचं कमी, जास्त कमीचा विषयच नाही आहे. मला शरीर मिळाले त्याला शरीर मिळालं एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. दोघांना समान काय मिळालंय, शरीर आहे. दोघांना समान काय मिळालेलं आहे, विचार करणारी बुद्धी, मन, चित्त दिलेलं आहे. दिले ना, ही समानता सगळीकडे देवानं राखलेली आहे. नंतरची असमानता ही प्रारब्धामुळं आहे. लक्षात घ्या, असमानता जी दिसते समाजामध्ये ही काही ईश्वर सृष्टीतलं देखावा नाही. हे दर्शन जे आहे प्रारब्धाचं दर्शन आहे. प्रत्येक व्यक्ती आपलं प्रारब्ध घेऊन आलेले आहे आणि प्रारब्धाप्रमाणे जगते. त्यामुळे कोण मोठा दिसतो, कोण छोटा दिसतो, हे माझ्या दृष्टीतला फरक आहे. ही जेव्हा दृष्टी आपल्याला प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यापुरतं बघायला आपण चालू करतो.
आणि परमार्थ तरी काय करतो, स्वतःपुरतं पहा. परमार्थाचं मुख्य वाक्य लक्षात ठेवायचं की ते म्हणजे स्वतःपुरतं पहा. त्याला कदाचित स्वार्थ म्हणतील, पण तो खरा परमार्थ आहे. परमार्थ केव्हा होतो, स्वतःतले दोष बघायचे, स्वतःच्या प्रगतीचं नेहमी तपासणी करायची. मीटर लावायचं कुठं, मोजपट्टी स्वतःच्या प्रगतीला लावायची, स्वतःचे दोष पाहत राहायचे. स्वतःच्यात प्रगती कशी कशी व्हायला लागलेली आहे हे कसं होऊन, म्हणजे त्याला काय म्हणतात, आत्मपरीक्षण करणं. हे आत्मपरीक्षण करत करत पुढे जाणं हे परमार्थाचं मुख्य उद्दिष्ट आहे. परमार्थ दुसरीकडे बघायला लावत नाही, दुसऱ्यांचं पाहायला लावत नाही, दुसऱ्यांचं अनुकरण करायला लागत नाही. अनुकरणासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे संत आणि संतांनी लिहिलेले ग्रंथ. यापेक्षा अनुकरणासारखं दुसरं काहीही नाही आणि मानूच नाही. आपण जर ह्या व्यतिरिक्त कुठलं अनुकरण करत असू तर ते फक्त नुसती काहीतरी आपल्याला काहीतरी गाजवायचं असतं किंवा काहीतरी मिरवायचं असतं, या पलीकडे काय नाही. म्हणून कशाला अनुकरण करायचं, अनुकरण करायचं तरी संतांचं. भंडारा डोंगरावरती तुकाराम बुवा जायचे आणि दिवसभर अभंग तोंडातून यायचे, ती अभंग गाथा तयार झाली. पण विठ्ठलाचं ध्यान करायचे. हे त्यांच्याबद्दलचे अनुकरण आपल्याला किती करता येतं. किती वेळ आपण शांततेचा आणि एकांताचा काय करतो, इच्छा करतो. किती वेळा मला एकांत पाहिजे, एकांत पाहिजे असं वाटतं का. जसं तुकाराम बुवाने केलं, सगळ्या संतांनी एकांताचा बरोबर उपयोग करून घेतला, आपण तसा करून घेतो का. बरेच वेळा परमपूज्य काका म्हणतात, म्हणजे घरात कोण नाही, घर खायला उठलं मला, मी एकटाच बसलो आणि मला घर खायला उठलं. अशी काही मंडळी आहेत. हे जावा म्हणतात, घरातून बाहेरून कडी घालून कुलूप घालून जावा, कारण मला अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे, माझं नाम घ्यायचं आहे, ध्यान करायचं आहे. कुलूप घाला म्हणजे काय होईल, बाहेरच्या लोकांना सुद्धा, गल्लीतल्या आणि पाहुण्यांना समजेल घरात कोण नाही वाटतंय. नाहीतर नुसतीच दार ढकललं तर टिकटिक वाजवायला खाली आणि बाहेर येतील. म्हणून काय करतो, कुलूप घालून जावा. तुम्हाला कुठं जायचं आहे, लग्नाला जावा, बारशाला जावा, त्याला त्यातला आनंद नसतो. हे सगळे सामाजिक फंक्शनातून तो स्वतःला बाहेर काढतो. त्यामुळं बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्याला शक्य नसतात. एकांत नको असतो, तो खायला उडतो आपण म्हणतो, भीती वाटायला लागते. आणि बऱ्याच जणांना एकांत प्रिय आहे. जनपदा खंती आहे 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये वर्णन करतात, भाऊ एकांतावरती प्रीती जयाशी जनपदाची खंती. हे सगळं वर्णन माऊलीने केलं आहे. ज्ञानीपुरुषाचं वर्णन करताना 13व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात ते. आता ह्या गोष्टीचा विचार जर आपण करायला लागलो तर दुसऱ्यांचे दोष पाहायला समाजामध्ये जायला लागते. साधकाने समाजामध्ये जास्त मिसळू नये, एकांतामध्ये राहावं. साधकाने एकांताचं सेवन केलं पाहिजे आणि सिद्धाने कधीही एकांतात राहू नये, लोकांतातच आलं पाहिजे. सिद्ध कुणाला म्हणावा, जो लोकांतात आणि लोकांच्यात मिक्स होतो तो. आणि साधक कुणाला म्हणावा, जो हे सगळा दारोळ सोडून एकांतात सेवन करतो तो. जोपर्यंत एकांताचा वास घेऊन जर ते सेवन नाही केलं, अभ्यास नाही केला, तर लोकांतात कसं जाऊन चालेल. अभ्यास हा प्रगटावे. माऊ देतो साधं दासबोध सरळ सांगतो, अभ्यास प्रगटावे, नाहीतर गप्प बसावं. गप्प बसावं म्हणजे अभ्यास पूर्ण व्हायचा आहे ना, अजून माझं चिंतन, अजून माझी ध्यान साधना पूर्ण व्हायची आहे. त्याचं प्रकटीकरण लगेच करायला नको, कारण त्यातून काय होईल तर माझं अपूर्णत्वच लक्षात येईल. त्याच्यापेक्षा मी पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून काय करावं, एकांतात राहून ती साधना करावी. म्हणजे एकांतामुळं माणसांचा संग येत नाही. माणसांचा संग, जगाचा संग जर ही प्राप्ती करायची असेल तर पहिल्या टप्प्यात टाळावा लागतोच, नाहीतर चालत नाही. पहिल्या टप्प्यात बोलले बरं का. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा आता वर्णन करायचं चालू आहे बघा, की ज्यांनी जनकासारख्या लोकांनी आत्मबोध झाल्यानंतर राज्य केलेलं आहे, हा आत्मबोध होईपर्यंत मात्र त्यांनी साधना केली असेल, ती साधना समाजात जमत नाही बरं का. एका सगळ्या ग्रुपमध्ये जमत नाही. आपण म्हणजे ग्रुपनं परमार्थ करूया, चला आज उपासनेला ग्रुपनं जाऊया, चला रविवार आज आहे. परमपूज्य मंदाताई त्याच्यावर भरपूर टीकात्मक बोलतात बघा. चला पाण्याच्या बॉटल्स घ्या, कोणाकोणाला कॉफीमध्ये लागते, ध्यानाला बसायचं आहे, मध्ये मध्ये कॉफी प्यायची, परत ध्यानाला बसायचं, परत कॉफी. हे काय सामूहिक ध्यान होत नाही. एकांतातलंच ध्यान लागतं, एकांतातच नाम घ्यावं लागतं.
नाहीतर ते नाम विस्कटून जातं, पुसट होतं, अस्पष्ट होतं, दिसेनासं होतोय, देवाची मूर्ती आपल्या समोर येत नाही. मग त्यासाठी काय करावं, लोकांच्या बरोबर नाही, लोकांच्याकडे लक्ष जातं ना, आणि लोकांच्या ते सगळे दुर्गुण आपल्याकडे येतात. म्हणून वर्तमानपत्र जास्त वाचू नयेत असं वर्णन गोंदवलेकर महाराज करतात. टीव्ही अजिबातच पाहू नये, कारण त्या टीव्हीतले गुण दोष काय असतील, गुण नव्हेच दोष असतील ते आपल्याकडे येतात. वर्तमानपत्रात सुद्धा आता गेली 2 वर्ष झाल्या आम्ही नोकरी सोडल्यापासून मी वर्तमानपत्र वाचत नाही. मला काय फरकच वाटत नाही, माझं ज्ञान कमी झालंय का काय असं काय वाटत नाही. आणि पूर्वी चहा पिताना सकाळी वर्तमानपत्र हातात असायला लागायचं, असायलाच पाहिजे ना, तर अहो काय राहिलं काय, मग आजचं कळणार कसं काल घटना काय काय घडल्यात एवढ्या परिसरामध्ये राज्यामध्ये, म्हणून उगाच वाचत बसायचं. पण नाही वाचल्यामुळे फरक काय पडतोय, नाही टीव्ही बघितल्यामुळे काय फरक पडतोय, इथं आल्यावर कळतं. आता टीव्ही बघितलंच नाही तर काय फरक पडणार आहे. आठवडाभर आपण इथं राहिलो आणि आठवड्याची मालिकाच राहिली, राहून गेली बघायची जी कायमची होती ती. आता त्यामुळे बिघडलं काय सांगा बघू, काहीच बिघडत नाही, उलट बघून बिघडते. असो, तो मूळ मुद्दा बाजूला सरकाय नको, असूया शब्दावर येऊन आपण स्थिर होऊया. भगवंत सांगतात तू असूयायुक्त अनुसूया राहिला पाहिजेस, तू श्रद्धावंत असला पाहिजेस. अनेक शब्द वापरलाय बघा, मानवा शब्द वापरलाय बघा, नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा. एका कुठल्या वर्गाबद्दलचा शब्द नाही, मानव जातीबद्दलचा शब्द आहे. सगळ्या मानवांना हे लागू आहे. मानव शब्द हा सर्वांसाठी आहे, तो ठराविक जातीसाठी वर्गासाठी नाही. उपदेश आणि नित्य शब्द वापरलाय. नित्य म्हणजे अर्थात सर्व देश, सर्व काळ, सर्व जातीसाठी हे मत महत्वाचं आहे, त्यांनी फॉलो करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपणही सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे, एका ठराविक वर्गासाठी दिलेली काही नाही. त्यामुळं साधना करताना सुद्धा 1 तास साधना करायची म्हणजे दिवस माझा संपला, किंवा 1 दिवस करायची माझा आठवडा संपला, किंवा महिनाभर करायची माझं वर्ष संपलं, वर्षभर करायची माझं आयुष्याची साधना झाली असं म्हणायचं नाही. तर ती साधना सतत निरंतर असली पाहिजे. हरिपाठामध्ये होय ना, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठाचा अभंगच आहे. काय म्हणतात, नित्यनेम नामी, नित्य नेमानं नाम घेणं नित्य असलं पाहिजे. कधीतरी कधीतरी नाही, दिवसातूनही कधी कधीतरी नाही, तर नेहमी वेळ काढून करावं. वेळ मिळाल्यावर नंतर करू नये, वेळ काढून करावे. परमपूज्य काकांचं वाक्य, हा, वेळ मिळाल्यावर करतो असं नव्हे, तर त्या कामातून वेळ काढून मी करणार आहे. पण वेळ भरपूर काढता येते, कामातून वेळ जी आहे ती भरपूर काढता येते. आणि वेळ मिळेल तेव्हा म्हणतं तर वेळ मिळतच नाही, त्याला राहूनच जाते ते. म्हणजे दिवसाची साधना सकाळीच करायला सांगितल्या का, तर सकाळच्या वेळी शांत वातावरणामध्ये काम कमी असतात, लोकांचे विकार, लोक बाहेर पडायचे असतात. दुष्ट लोक बाहेर पडलीत की त्यांचे सगळ्या वेव्ज आहेत ना बाहेर पडायला चालू होतात आणि हवा दूषित होते. दुष्ट लोकांबरोबरच इतर सगळी कामं करणारे लोक बाहेर पडतात, मग कुठं धूर तयार होतो, अशुद्ध हवा तयार होते. या ठिकाणी व्यायाम करता येत नाही, साधना करता येत नाही. म्हणून सकाळची प्रभाते म्हणी रामचिंतित जावा हे सांगणं त्यासाठी आहे. इथं मानव हा शब्द वापरला ते नित्य साधना करण्यासाठी. 1 मिनिटाची साधना नाही, 1 तासाची नव्हे, तर नित्य साधनेत असावं. म्हणजे साधनेतच जीवन व्यतीत करावं, जीवन ही साधना असावी असा त्याचा मुख्य अर्थ आहे. आणि म्हणून मानव हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. म्हणून माऊली काय बोलतात बघा, 192 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात बघा, ते हे अनुपरोध मत माझे. अर्जुना, माझे हे अबाधित आणि वादातीत मत आहे. वादातीत म्हणजे शब्दाचा अर्थ आहे, अनुपरोधित म्हणजे शब्दाचा अर्थ आहे त्याला वाद घालता येत नाही, बाधित करता येत नाही असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत हे श्रेष्ठ दर्जाचं मत आहे. म्हणून म्हणतात अनुपरोध मत माझे, त्याचा उपरोध करता येत नाही. अनुपरोध, माझे मत अबाधित आहे, त्याचा वाद करता येत नाही. ते वादातीत आहे, त्याच्यावर वाद घालता येत नाही असं माझं मत आहे. असे समजून त्याचा जो कोणी जीही परम आदरे स्वीकारजे असं माझं मत. परम आदरानं कोण जर स्वीकारत असेल तर श्रद्धापूर्वक अनुष्ठीचे धनुर्धरा. आणि दुसरी गोष्ट, श्रद्धापूर्वक अंतकरणाने जे आचरण करतात ते माझं मत मानतात म्हणायचं. कसं माझं मत आहे, तर अनुपरोध आहे की ज्या ठिकाणी वाद त्याचा करता येत नाही, वाद घालता येत नाही, ते माझं मत अत्यंत आदरानं. म्हणून साधना सुद्धा सत्कारपूर्वक शब्द वापरलाय बघा. साधनेचा शास्त्राने शब्द वापरलेला आहे, नित्य नियमानं सत्कारपूर्वक प्रेमानं आदरानं साधना करावी. नाम सुद्धा आदरानं घ्यावं, त्याचा आदर करून नाम घेतलं पाहिजे. नाम घ्यायचं म्हणजे नुसतं नाही,
गोंदवलेकर महाराजांनी नामावरती खूप काही सांगून ठेवलंय. त्यामध्ये ते म्हणतात, सत्कारपूर्वक नित्य नेमानं म्हणजे न चुकता अखंडितपणाने ही साधना चालू असावी लागते, तरच त्याच्या अनुभव आपल्याला या लागतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे की अतिशय आदरपूर्वक ते माझं मत स्वीकारतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर इथं केला तर अर्जुना माझे मत, अर्जुना हे अनुप्ररोध मत माझे, जी ही परम आदरे स्वीकारजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. या ठिकाणी श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा नसेल, आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक गोष्टीचा वियोग होतो. त्यामुळं विचारपूर्वक साधनेला आपण लागायला पाहिजे. शरीर आणलेलं नाही, आपण आपल्याला मिळालेलं आहे. मिळालेलं असल्यामुळं माझा त्याच्यावर अधिकार नाही. जी गोष्ट मी आणलेली असते ना त्याच्यावर माझा अधिकार राहतो, पण जी गोष्ट मिळालेली असते ती उसनवारच असते. आणि उसनवार असल्यामुळं ती आपल्याबरोबर सुद्धा येऊ शकत नाही. कुठला शरीर आपल्याबरोबर आलेला आहे नाही येत, कुठल्याच जीवाचं येत नाही. आणि याचा विचार आपला क्षणाक्षणाला माझा वियोग होतोय, या प्रपंचापासून मी बाजूला जातोय, शरीर जायला लागले क्षणाक्षणाला. म्हणून संत नेहमी सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करावा म्हणून सांगितलेला. तरावया पार भव सिंधू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. प्रत्येक क्षणाला विचार करावा. का तर क्षणाक्षणाला ह्या आपला वियोग होतो, संयोग होत नाही बरं का. ही ज्या गोष्टी करा संयोग झाला असेल तर तो वियोग होण्यासाठी संयोग असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जे आपण करतो, आपण चालतो, हे चालण्यासाठी नाही तर चालणं संपवण्यासाठी करत असतो. बघा ना, जरा असं वेगळं मत आहे. आपण स्वयंपाक बनवतो म्हणजे स्वयंपाक करून संपण्यासाठी बनवतोय. आपण जेवत असतो तर जेवण संपवण्यासाठी जेवत असतो. संपवणे शब्द लक्षात ठेवायचा त्यातला. ह्यातलं संपणं जे आहे ना सतत चालू आहे भूतलावरती, नुसतं संपणच चालू आहे. आपण म्हणतो हे तयार व्हायला वाटतंय, नाही, तयार होते त्या क्षणाला ते संपायला चालू होतंय. त्याचं खरा कारण आहे संपणं, हेच त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तयार होणं हे उद्दिष्ट नाही, तर संपणं हेच उद्दिष्ट आहे. म्हणून वियोग जो आहे तो वियोग सारखा होत राहतो. आपण क्षणाक्षणाला मरतो, क्षणाक्षणाला जिवंत होत नाही आपण, तर क्षणाक्षणाला मरतो. बाळ सुद्धा मोठं होतंय म्हणजे तरुण व्हायला लागले असं आपण म्हणतो. हे तारुण्यात यायला लागला, ह्याची कांती आता चांगली दिसायला लागली, ती कांती जाण्यासाठी दिसायला लागली. ती आली आहे जी कांती ना चेहऱ्यावरती, ती जाण्यासाठी दिसायला लागलेली आहे. डोळ्यानं चांगलं दिसायला लागले ना, ते डोळे नंतरची दृष्टी कमी होण्यासाठी आता चांगलं दिसायला लागलेलं आहे. किती खोल विचार आहे बघा. आणि ज्यावेळी पण हे उदासीनपणाने बघायचं नाही. काय हो सगळं संपायचं लागलंय, काय असून उपयोग आहे असं रडकं बोलायचं नाही. परमपूज्य काकाला नेहमी विरोध करतात. ही काय आता संपायचं आहे, मग कशाला उगाच करायचं, आणि कशाला चांगली चांगली कपडे तरी परिधान करायची, आता हे संपायचं लागले तर, असा अर्थ घ्यायचा नाही. यामध्ये नैराश्य याला म्हणतात. ही नैराश्य येता कामा नये. म्हणून मिळालेलं आहे ती इतरांसाठी वापरणं एवढाच आपल्याकडे अधिकार आहे बघा. जे जे माझ्याकडे आहे ना ते इतरांसाठी वापरता आलं पाहिजे. आणि हेच भगवंताच्या मताचं अनुसरण आहे. भगवंत तेच म्हणतात की माझ्या मताचं अनुसरण करा. आणि तो श्रद्धावंत असतो, अनुसूयंत असतो, तो या मताचा आदर करतो. मिळालेलं असतं ते जाण्यासाठीच असतं. आता आपण विचार केला, ती वस्तू आपल्याला नाही तर आपण वस्तूला सोडतो, दोन्हीपैकी काहीतरी होईल. आपण त्याला सोडू नाही तर ते मला सोडून जाईल. वियोग कसा होतोय बघा. आपण त्याला सोडतो, म्हणजे बसमध्ये बसलेली माणसं असतात, आपण जातो, आपण त्या सीटवर कुठल्या तरी माणसाजवळ बसतो. आता ते कुणाचा स्टॉप लवकर आला की त्यातलं एक जण जातं, मग एक जण आपल्याला सोडून जाईल, नंतर आपला स्टॉप आला तर आपण उतरेन. दोन्हीपैकी एक असतं. परमपूज्य काकांचं वाक्य आहे, दोघं नवरा बायको आहेत, त्यातलं कोणतरी एक अगोदर जाणार आहे. मग अगोदर जाणार आहे दोघांनी तयारी का करून ठेवू नये. ही तयारी करणं म्हणजे परमार्थाची प्रॅक्टिस करणं आहे बरं काय. ही तयारी करायला पाहिजे. गेला जाणारच आहे, अगोदरच मला माहिती आहे ती जाणार आहे, तर त्यामुळे जाणार आहे. तर त्या वियोगाचा दुःख किंवा त्याचं शल्य किंवा काय टोचणी होत नाही. ही तयारी असते. म्हणून ती वस्तू आपल्याला नाही, आपण वस्तूला सोडतो. बऱ्याच वेळा ही वस्तू सोडून जाते. त्यामुळे त्यातलं शरीर आहे, शरीर सोडून जातं, पद सोडून जातं, आपल्या शैक्षणिक डिग्र्या सोडून जातात, धन सोडून जातं, संपत्ती सोडून जाते, नाहीतर आपण त्याला सोडून जातो. बघा उलट कसं आहे. शरीर आपल्याला सोडतं, की धन आपण सोडतो, नाहीतर धन आपल्याला सोडतं ना आपण धनाला सोडून जातो. दोन्हीपैकी एक कोणाला तरी आपण सोडून जात असतो. म्हणजे त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंस सुद्धा म्हणतात, हे त्यांना
त्यांनी त्यांचा एका साधकानं घर नवीन बांधलेलं होतं, ते घर दाखवायला घेऊन गेले रामकृष्ण परमहंसांना. आणि रामकृष्ण परमहंसांनी बघितलं, फार सुंदर सगळं केलेलं होतं, चांगल्या आर्किटेक्टकडून त्याची रचना करून घेतलेली होती. बघितल्यानंतर म्हटले, मला ह्याच्यामध्ये 2 दोष दिसतात. म्हणजे कुठला दोष दिसतोय काय कळेना झालं. रामकृष्ण परमहंस म्हणजे एवढा मोठा आर्किटेक्ट वापरून सुद्धा दोष कसा काय शिल्लक राहिला. नाही, दोष असा ह्या स्ट्रक्चरमधला दोष नाही म्हणले. तर म्हणलेत का, हे घर तुझ्या समोर तरी पडेल, नाही तर तू तरी या घरातून जाशील. हा दोष राहिला या घरात. आणि खरा दोष आहे का नाही बघा, सगळ्यांना लागू पडणारा दोष आहे. कुठला हा दोष आजपर्यंत कुणालाही काढता आला नाही. हा दोष राहणारच तो, पण हा स्वीकारला तर कसा होईल बघा, आनंदाने स्वीकारायचा. होय की रे, तसं होणारच आहे. मग होणार आहे तर वास्तव आहे. मग वास्तव आहे तर एकदा स्वीकारलं ना, आपण शांत होतो. हे नाम घेताना ही प्रॅक्टिस करावी लागते, नामाच्या जोडीला. ध्यान करताना किंवा शास्त्र वाचताना या गोष्टीचं प्रॅक्टिस करावं लागतं. सराव नसेल ना, तर मग अचानकपणे येणाऱ्या संकटांचं आभाळ कोसळल्यासारखं होत असतं. आभाळ कोसळत वगैरे नाही. मग आधी संकट ती घरी धरली होती, त्याला स्वीकार्य दुःख म्हणतात. दुःखाचा स्वीकार केला की दुःखाची तीव्रता फार कमी होते. आणि दुःख स्वीकारलं नाही की नाही, असं झाडायला लागलो आपण ना, तर ते धावून अंगावर येतं. म्हणून काय करावं, दुःखाचा स्वीकार करावा. आलंच बरं झालं. आता आलं म्हटलं म्हणजे एखाद्याने शिवी दिली, आपण स्वीकारली म्हणजे काय, काहीच बोललो नाही. निंदा केली, निंदेचे शब्द आले, आपण काहीच बोललो नाही, स्वीकारलं तर ते माणूस लाजून निघून जाईल, काहीच परिणाम होत नाही, म्हणजे उपयोग काय माझ्या शिवीचा झाला, असं ते म्हणेल कदाचित. त्यामुळं होतंय काय, स्वीकारल्यामुळं दुःखाची तीव्रताच कमी होते. असं स्वीकारता आलं पाहिजे, त्यासाठी ही तयारी आहे. त्यामुळे शरीर जाणार, पद जाणार आहे, शिक्षण जाणार आहे, धन जाणार आहे, संपत्ती जाणार. हे रडत म्हणायचं नाही. मात्र जाणार की हो, हेही जाणार तेही जाणार असं नाही, जाणारच आहे. सगळ्यांच्या आयुष्यापासून जातं, पण त्या सगळ्या गोष्टी आहेत या संसाराच्या एकदा मानल्या ना, जाणार आपण म्हणत नाही. माझ्यापासून हिरावून घेतल्या असं आपण म्हणत नाही. शरीर माझ्याकडून काढून घेतलं देवानं, नाही, माझं नव्हतंच ते, त्याचं आणलं होतं काही दिवसासाठी. तो आता म्हणालाय माझं मला द्या. मग मी आता वाट बघत बसलोय, कधी येतोय तो न्याला. कारण माझं मला त्याचं कर्ज होतं, ते शरीर नावाचं कर्ज मी स्वीकारलेलं आहे, ते त्याला मला परत द्यायचं आहे. अशी वाट बघणारी माणसं सुद्धा आहेत. आता मरणाची वाट बघणारी आजारी असताना सुद्धा माणसं म्हणतात की कधी मरण येईल. त्या व्याधीमुळे आणि त्रासामुळे ती म्हणत असतात. पण चांगली ठणठण असलेली माणसं सुद्धा म्हणतात कधी येऊ दे, मी बसलेलो आहे वाट बघित. म्हणजे पुंजी तयार ठेवलेली आहे. आता पुंजी आहे काय जरा तपासून बघायला लागते, त्यात बरोबर भरलंय काय सगळं, नाही तर चुकून राहण्याची शक्यता असते. अशी कुठली पुंजी आहे, नाम बरोबर घेतलंय काय मी, आहे काय, बरोबर आहे. नामाचे अनुभव आलेत, ते आहेत, माझ्या बरोबर आहे. ध्यान बरोबर लागते, ते ह्या गटळ्यात मी बांधून ठेवलेलं आहे. मी देवाला ओळखलाय, त्याचं चित्र माझ्या डोळ्यामध्ये आहे. श्रीगुरूंनी मला बरोबर रस्ता दिलाय, त्या रस्त्याने मी जाणार आहे. हे गटळं म्हणायचं हा, कारण हेच जाताना बरोबर येणार आहे. दुसरी ही गटळी आहेत ना, इकडं बघायचं नाही. इकडं हे करून ठेवलंय, ते करून ठेवलंय, सगळं ठेवलेलं असतं. काय करायचं आहे. परवा मी आता काहीतरी फाईल काढत बसलो आणि माझी शैक्षणिक सर्टिफिकेट होती, कुठल्या ठिकाणी दिलेली ट्रेनिंगची वेगवेगळी प्रकारची सर्टिफिकेट होती. माझ्या रिटायरमेंट नंतर तिला म्हटलं जाळून टाकायचं. ते काय करायचे आहे, उपयोग काय त्याचा सांगा बघू. सगळी सर्टिफिकेट जातात. पोरं म्हणतात एकच सर्टिफिकेट ठेवूया, डेथ सर्टिफिकेट. एकच सर्टिफिकेट शिल्लक राहतं, तेही त्यांच्या फायद्यासाठी ठेवतात. नंतर बँकेत गेल्यावर म्हणाय नको, आई बाबाचं डेथ सर्टिफिकेट आहे कुठं, तुझ्या नावावर आम्ही ती सगळी डिपॉझिट करणार नाही म्हणून ते ठेवतात. बरं काय, नाही तर त्यांनाही ते गरज नाही, ते सगळं जाणून टाकतात आणि म्हणतात फायद्यातलं डेथ सर्टिफिकेट थोडं बाजूला ठेवा. केवढी स्वार्थी दुनिया आहे. आणि या स्वार्थी दुनियेमध्ये मी माझा स्वार्थ का साधून घेऊ नये, आणि त्या स्वार्थाला परमार्थ म्हणतात. त्या स्वार्थाला काय म्हणायचं, परमार्थ म्हणतात. मी माझं स्वतःचं का पाहू नये सांगा बघू, पाहिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मी माझं स्वतःचं रक्षण करत राहिलं पाहिजे. यांच्या नादाला लागून माझं मी वाटोळं करून घ्यावं काय, म्हणजे पारमार्थिक वाटोळं. बरं काय, प्रपंचाचं काय सगळं करून ठेवलेलं असतं हो, बऱ्यापैकी असतं. त्याशिवाय माणूस त्यानंतर असा नाद करतच नाही. जेवढी थोडीशी सगळी शांतता झाल्यानंतर, म्हणजे झाकाझाकी झाली की मगच, म्हणून झाकाझाकी करून ठेवा. आपण झाकाझाकी करतोय बघा. पावसाळ्यापूर्वी आपण सगळं कसं करून ठेवतोय बघा, त्या भिंतींचा ओलावा येणार आहे, चला लावून घ्या. हे पावसाळ्यापूर्वी तसा मृत्यूचा घाला पडेल आणि व्याधी येऊन थडकेल.
व्याधीमुळं हलता येणार नाही, दुसऱ्यांनी तांबे हातात आणून द्यावं लागेल. कसली साधना करणार आहे मी? याला म्हणायचं झाकाझाकी करून ठेवणं. ही झाकाझाकी करता आली पाहिजे आणि अशी कळली तर त्याला संसाराची, मग कुणाचा हे आहे तर सगळं संसाराचं आहे, माझं काही नाही, प्रकृतीचं आहे, भगवंताचं आहे. म्हणा भक्तियोग आपण म्हटला, त्याला जर भगवंताचं म्हटलं तर तो भक्तियोग आहे. माझं नाही समजायला पाहिजे, याला ज्ञानयोग म्हणायचा. बघा, हे माझं नाही सतत म्हटलं पाहिजे. कुणाचं आहे? आता कुणाला कशाला करायचं लेबल लावत बसायचं? भगवंताचं आहे काय, संसाराचं आहे काय, कुणाचं नातलगांचं आहे काय, असं म्हणतच बसायला. माझं नाही ना. रस्त्याला पडलेलं एखादं पाकिट आहे, माझं नाही, मी कशाला हात लावू? विषय तिथं संपतो. बघा, हे कुणाचं आहे याचे. आता एखादा शहाणा माणूस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन देतो, हे एक शहाणपण वेगळं आहे. पण बरेच वेळा असा विचार आहे की माझं नव्हे मात्र, ही जेव्हा समजतं त्यामुळं आपण त्याचे मालक नाही, त्यामुळं त्याचं चिंतन, जर मालक म्हणायला लागलो ना तर त्याचं आपण चिंतन करत राहतो. आणि हे चिंतनामुळं प्राप्त कर्तव्य करत राहावं भगवंत म्हणतात. हे भगवंतांचं मत आहे. आपण भगवंतांच्या मतावर चर्चा करायला लागलोय. भगवंत म्हणतात तू निर्मम हो आणि प्राप्त कर्तव्य करत राहा, मला माना न माना पण माझ्या मताचं अनुसरण करा म्हणतात. ते भगवंताचं एक सांगणं आहे. मला मानायचे राहू दे, फक्त देव आहे, देव माझं सगळं चालवतो, राहू दे की. पण भगवंतांनी दिलेले जे वेद आहेत, अपौरुष वेद, त्यामध्ये मत मांडलेलं आहे देवाने. कारण देवांचं वेद आहेत, ते भगवंतांनी तयार केलेले वेद आहेत, त्याच्या निश्वासातून बाहेर पडलेले आहे. भगवद्गीता तर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले आहे. हे भगवंताचं मत आहे, मनोगत आहे भगवद्गीता म्हणजे. आणि म्हणून जर तसा विचार जर आपण करायला लागलो तर त्या मताचं अनुकरण करणं म्हणजे भगवंताला प्राप्त करणं आहे. भगवंत त्यामुळं खुश होतो, म्हणून याचाच विचार करावा. माऊली बोलतात 192 नंबरच्या ओळीमध्ये, हे अनुपरोपद मत माझे, हे माझं मत चांगलं आहे, तू मान. जीही परम आदरे स्वीकारजे, जर आदरानं स्वीकारलंस, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे, श्रद्धापूर्वक जर त्याचं आचरण केलंस तर तुला जे प्राप्त व्हायचं आहे, ते जे प्राप्त व्हायचं आहे म्हणजे कुठलं, कर्माच्या बंधनातून जे बाहेर पडायचं आहे ते बाहेर पडणं आपोआप सुरू होतं. असा अर्थ माऊलीने 192 नंबरच्या ओळीमध्ये मांडलेला आहे. वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. एकच ओळीचं चिंतन आपण करू शकलो. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून आता सेवेला विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान